मी भगवंताला म्हणून मला पुन्हा माझ्या भारतामध्ये पाठवून त्यातल्या त्यात माझ्या महाराष्ट्रामध्ये पाठवून. आणि एक गोष्ट घरी आहे, मी लिहून ठेवलेलं आहे, मी मेल्यानंतर, मी इथून गेल्यानंतर माझे डोळे दान करा, माझे डोळे दान करा. मी लिहून ठेवलेलं. का डोळे दान करणार आहे? त्याचं कारण कोणाला तरी हे डोळे दिले जातील, मग ती व्यक्ती कमीत कमी महाराष्ट्र पाहिल, भारत पाहिल, पंढरपूरची वारी पाहिल, नाही का, कुंभमेळा पाहिल, ती व्यक्ती पाहिल ना, म्हणून माझे डोळे दान करणार. चला, त्या महाराष्ट्रामध्ये, त्या भारतामध्ये लागा तेवढे राष्ट्र आहे, फक्त एकच राष्ट्र असं आहे जे साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं पवित्र झालेलं राष्ट्र, थोर शूरवीरांचं राष्ट्र आहे. उद्या ज्यांची जयंती, थोर शूरवीरांचं राष्ट्र, ते राष्ट्र म्हणजे अधिक राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रातील आता हा जिल्हा, भूतकाळातील खडकी, औरंगाबाद, हल्ली झालेला मोठ्याने सांगायचं, मोठ्याने बोलायचं, मोठ्याने सांगायचं, अजिबात लाजायचं नाही. प्रपंचात लाजायचं, परमार्थामध्ये अजिबात लाजायचं नाही. लाडक्या बहिणींनो, प्रपंचात कधी लाजायचं? एकाचे पैसे घ्यायचे आणि दुसऱ्याचे बटन दाबायचं, तेव्हा लाजायचे. ही अंदर की बात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असणारं हे शहर, त्या शहरातील असणारा हा भाग, ज्याला राजेश नगर म्हणतं का, राजेश नगर. तर या नगरमध्ये, राजेश नगरमध्ये गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी अखंड नाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा मोठ्या थाटामाटाने मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. या सोहळ्याला जो आशीर्वाद लाभलेला आहे, जगा, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, ते असणारे नानिचे गुरुवर्य स्वामी नरेंद्राचार्य यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. त्याचप्रमाणे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. आणि यात आणखी या सप्ताहाला जो आशीर्वाद लाभलेला आहे, तो भागवताचार्य हरिभक्तपारायण भाऊसाहेब महाराज जोशी यांचा देखील आशीर्वाद लाभलेला आहे. त्याला भगवंताच्या म्हणे साधू संतांच्या आशीर्वादाने कॉलनीवाले, फ्लॅटवाले, प्लॉटवाले, कॉम्प्लेक्सवाले, नोकरीवाले, रिक्षावाले, हॉटेलवाले, त्यात रिटायर पण आले, आणि या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा साजरा होत आहे. त्याप्रमाणे माझ्या माता बहिणींच्या सहकार्याने हा सोहळा, टाळकरी मंडळ जे असेल त्यांच्या सहकार्याने हा सोहळा साजरा होत आहे. आजची माझी 1, 2, 3, 4, 5, 6 6व्या दिवसाची पण पहिली सेवा माझ्या तुमच्या राजेश नगर होत आहे. त्याचं कारण